तिथे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांच्या एका आवाहनावरून सध्या वाद सुरू झालाय। विधानसभा निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका असा सल्ला आंबेडकरांनी दिलाय। मात्र यावरून विदर्भातील कुणबी मराठा समाज प्रकाश आंबेडकरांविरोधात एकवटलाय। बघूयात याविषयीचा रिपोर्ट। कुणबी मराठा जो आहे तो डबल भूमिका करतो। तो आपल्या बाजूने मतदान देण्याच्या ऐवजी त्याच्या बाजूने मतदान देतो। राज्यात मराठा आरक्षणावरती वातावरण तापलंय। लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यात महायुतीच्या उमेदवारांच्या पदरी पराभव पडला। हाच धागा पकडत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मोठं विधान केलंय। विधानसभा निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका असा सल्ला आंबेडकरांनी दिलाय। ओबीसीने आपल्या डोक्यामध्ये या इलेक्शनच्या वेळेस पूर्णपणे खूणगाठ घातली पाहिजे की मी ओबीसीलाच मतदान देणार। आणि ओबीसीला मतदान देत असताना कुणबी मराठ्याला मतदान देणार नाही। का इथला असणारा कुणबी मराठा जो आहे तो डबल भूमिका करतो। तो आपल्या बाजूने मतदान देण्याच्या ऐवजी त्याच्या बाजूने मतदान देईल। आता मला असं वाटतं त्यांचा अभ्यास काय आहे, कशा पद्धतीनं सावध राहा म्हणजे काय, सावध राहा म्हणजे ते काही लुटारू आहे का किंवा ते दरोडेखोर आहे का, तर हे त्यांनी पाहिलं असेल, ते सांगितलं पाहिजे त्यांनी। खरं तर दुःख वाटतं आणि त्यांनी असं बोलावं याच्यासाठी तर मला वाटते काही शब्द नाही आहे। ते वंशज आहे, आम्ही त्यांच्या विरोधात बोलावं हे त्यांच्या वंशज असल्यामुळं पुन्हा बाबासाहेबांचा अपमान होईल, त्याच्यानं आम्ही थोडं सांभाळून आहोत। सध्याच्या विधानसभेत ओबीसींचे फक्त 11 आमदार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला आरक्षण नाहीये। परिणामी येणाऱ्या विधानसभेत व्हीजेएनटी आणि ओबीसीचं आरक्षण जाणार असल्याचा दावा आंबेडकरांनी केलाय। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत ओबीसींचे 100 उमेदवार गेले पाहिजेत असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय। विधानसभा निवडणुकीत खूणगाठ बांधा की मी ओबीसीलाच मतदान करेन। कुणबी मराठ्याला मतदान करणार नाही, कारण इथला कुणबी मराठा डबल भूमिका घेतो। आपल्यामध्ये बसला की स्वतःला ओबीसी म्हणतो आणि पाटलांमध्ये बसला की मराठा म्हणतो। विधानसभेत ठरावाच्या वेळी त्याच्यातली पाटीलकी जागृत झाली, मग काय राहिलं आपलं? तो आपल्या बाजूने मतदान करण्याऐवजी त्यांच्या बाजूने मतदान करेल। ओबीसींमधील इतर जातीच्या उमेदवारालाच मतदान केलं पाहिजे। लक्ष काय, आरक्षण वाचवणार म्हणजेच आरक्षण वाचवणार, आमचं मत आरक्षणवाद्यांनाच। मित्रो, आणि हे करायचं असेल तर किमान 100 ओबीसीचे आमदार आपण निवडून दिले पाहिजे, हे लक्षात घ्या। आपली ओबीसीचं या इलेक्शन पुरतं सावध राहा। दोघांची भांडणं आहेत तिथे असणार। ओबीसीचं आरक्षण काढण्याच्या दृष्टिकोनातून जो काही खेळ होणार आहे तो मी त्या ठिकाणी मांडला आणि त्या मांडण्याच्या ह्याच्यामध्ये मी असं म्हणाले की ओबीसीलाच मतदान देऊन आपले आमदार त्यांनी निवडून आणावेत। ओबीसींनी कुणबी मराठा समाजाला मतदान करू नये प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालाय। नागपूर कुणबी समाज संघटनांनी प्रकाश आंबेडकर यांचा निषेध केलाय। या प्रकरणी कुणबी समाजाने जिल्हाधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन दिलंय। दरम्यान ओबीसींमधून आरक्षण पाहिजे या भूमिकेवरती जरांगे पाटील ठाम आहेत। सगळे सोहरे अध्यादेशाची अंमलबजावणी न केल्यास राजकारणात उतरल्याशिवाय पर्याय नाही असा इशारा जरांगे पाटीलांनी राज्य सरकारला दिलाय। प्रकाश आंबेडकरांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्याकरता, त्यांनी आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करण्याकरता, मताची विभाजनी करण्याकरता अशा प्रकारे त्यांनी धनगर तेली या प्रकारची भागणी करून समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। तर त्या कामानिमित्ताने त्यांनी केलेला आहे त्याचा आमचं सर्व शाखीय कुणबी ओबीसी समिती निषेध करते आणि त्यांना आवाहन करते की त्यांनी आपलं हे वाक्य मागे घ्यावं आणि आमच्या दुखावलेल्या कुणबी समाजाला त्यांनी माफी मागावी। एकीकडे प्रकाश आंबेडकर कुणबी मराठा जातीचा पराभव करण्याचं आवाहन करतायत, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांना निवडणुका लढवण्याचा सल्ला देत आहेत। त्यामुळे प्रकाश आंबेडकरांविरोधात ओबीसींसह मराठा एकवटताना दिसतायत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।